शरद पवारांनी शिंदे फडणवीसांना बारामतीत आपल्या घरी जेवायचं आमंत्रण दिल्याची बातमी आली आणि महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कशी चांगली वगैरे चर्चा सुरू झाल्या. पण राजकारणात मुरब्बी खेळाडू मानल्या गेलेल्या शरद पवारांची कुठलीही कृती कारणाशिवाय नसते. पवारांच्या या निमंत्रणामागचं खरं राजकीय इंगित काय असू शकतं हे समजून घेण्यासाठी नेमका कुठल्या कार्यक्रमाविषयी आम्ही बोलतोय, त्यासाठी कोण कोण येणार आहे, कोण आयोजक आहे आणि शरद पवारांनी धाडलेल्या आग्रहाच्या अवताणात नेमकं काय म्हटलंय ते पाहायला हवं. तर हा कार्यक्रम आहे शासकीय नमो महारोजगार मेळावा. शनिवारी 2 मार्चला तो होणार आहे बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठानच्या 12 एकर मैदानावर. या प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा आहेत शरद पवार. आयोजनात सरकारचे प्रतिनिधी म्हणून बारामतीचे आमदार अजित पवार यांचं सगळं नियोजन आहे हे उघड आहे. अर्थातच या मेळाव्याच्या निमित्ताने ते बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रात आपलं प्रचंड शक्ती प्रदर्शन करून घेणं अपेक्षित आहे. पण या शासकीय निमंत्रण पत्रिकेत शरद पवारांचं नावच नाहीये. राज्यसभेचे खासदार असूनही शरद पवारांना बारामतीतल्या शासकीय कार्यक्रमाचं निमंत्रण नाही. बारामतीच्या खासदार म्हणून सुप्रिया सुळेंचं नाव मात्र निमंत्रण पत्रिकेत आहे. एवढंच नव्हे तर शासकीय प्रोटोकॉलनुसार खासदार अमोल कोल्हे, खासदार निंबाळकर आणि सर्वपक्षीय आमदारांनाही निमंत्रण दिलेले आहे. हीच बाब शरद पवार यांना अस्वस्थ करणारी असू शकते. म्हणूनच त्यांनी पुढची राजकीय खेळी रचली. सुप्रिया सुळे यांनी विद्या प्रतिष्ठानचे पदाधिकारी म्हणून शरद पवार आणि खासदार म्हणून मी कार्यक्रमाला जरूर उपस्थित राहू असं म्हटलंय. दुसरीकडे शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना फोन करून वैयक्तिकरित्या आपल्या घरी जेवायला यायचं निमंत्रण दिलंय. शिवाय आपले 2 सहकारी उपमुख्यमंत्र्यांनाही घेऊन या असं आग्रहाचं निमंत्रण शरद पवारांनी दिलंय. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदाच बारामतीत येत आहात याचा मला आनंद आहे. माझ्या गोविंदबाग या निवासस्थानी आतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा असं आग्रहाचं निमंत्रण खुद्द शरद पवारांनी पत्र लिहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलंय. एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही असंच घरी जेवायला यायचं निमंत्रण केलंय. आपल्या सो कॉल्ड बालेकिल्ल्यात आपलीच गाडी सायडिंगला टाकण्यात आल्यावर पवारांसारखे मुरब्बी नेते अस्वस्थ झाले नाहीत तरच नवल. पण म्हणूनच पवारांनी यासाठी कुठलीही अदळपट केली नाही, काहीही तीव्र शब्दात नाराजी वगैरे व्यक्त केली नाही, ही प्रेस कॉन्फरन्स घेत टोलेबाजीही केली नाही. त्यांनी राजकीय चतुराईने मार्ग काढत जो प्रयोग 2015 मध्ये याच बारामतीत याच विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर केला होता तोच प्रयोग यावेळीही करायचा ठरवला. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हाच निमंत्रणाचा प्रयोग आपल्याला पुन्हा पाहायला मिळतोय. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? त्यावेळी मोदी लाटेची जोरात चर्चा होती. मोदी सरकार येऊन 1 वर्षही झालं नव्हतं. महाराष्ट्रातही फडणवीस सरकार नुकतंच सत्तेवर आलं होतं. अशा वेळी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची भ्रष्टाचार प्रकरणं हळूहळू बाहेर यायला सुरुवात झाली होती. काही प्रकरणं अडचणीत आणणारी होती. अशा वेळी पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच बारामतीतल्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आणि मोदींनीही ते राजकीय खिलाडू वृत्तीने स्वीकारलं होतं. 14 फेब्रुवारी 2015 रोजी बारामतीतल्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी हजर राहिले. याच कार्यक्रमात मोदींनी शरद पवार आपले राजकीय गुरु असल्याचा उल्लेख केला होता. विरोधकांच्या दृष्टीने तर हा राजकीय भूकंप होता. पण अडचणीत असलेल्या राष्ट्रवादीसाठी पवारांची ही खेळी यशस्वी झाली होती. शरद पवार हेच पुढे किंगमेकर कसे ठरले हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलेच. पुढे अनेकदा राजकीय गुरु आणि शिष्य यावरून सत्ताधारी विरोधक यांच्यात खडाजंगीही झाली. आता मात्र परिस्थिती बदलली आहे.
आता राष्ट्रवादीत उभी फूट पडलीये आणि खुद्द पुतण्याच काकापासून वेगळा झालाय. बारामतीचा बालेकिल्लाही हातचा जातो की काय अशी परिस्थिती ओढवलीये. अशा वेळी निमंत्रणाची खेळी करत शरद पवार नेमका कसा आणि काय डाव साधणार हे भविष्य काळातच कळेल. ब्युरो रिपोर्ट, बखर लाईव्ह.